17/5/2025 रोजी शासनाने निर्लज्ज शासनाने जी अनाधिकृतपणे जी काळीमा दाखवली त्याबद्दल पहिले मी सरकारचा निषेध करतो। पोलीस प्रशासनाने आमच्या वेल्हाळे गावातून राख चोरी जाते म्हणून या विषयावर राख चोरी जाऊ नये म्हणून आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी त्या ठिकाणी 5 गाड्या ह्या चोरीचा माल अटकवला। त्या मालाच्या पावत्या कुठल्याही प्रकारची पावती नसताना त्या ठिकाणी प्रशासनाने त्या गाडीवाल्याला चोरीचा माल आहे म्हणून आम्ही थांबवलं। 3:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7:15 वाजता एक कागद बनवून आणला। त्या कागद असा बनवून आणला की त्याच्यात दाखवलं गेलं की बुवा ह्या कोनिक्स कंपनीला आम्ही हे दिलेली आहे, परंतु कोनिक्स कंपनीला तुम्ही दिली, तुम्ही माल आपण बाजारात जातो माल मोजला की लगेच पैसे घेतो बाजारातून। तर शासनाचा असा एक निर्देश आहे की बुवा शासनाला पहिले प्रशासनाने पैसे भरावे लागतात, त्यावेळेस शासनाचा माल हा कोणीही उचलू शकतो, परंतु असं यावेळेस झालं नाही। शासनाने 19 तारीखला या कोण महामानव याच्याकडनं 19 तारीखला त्या मालाचे पैसे घेतले आणि 17 तारीखला तो माल दिला आणि पोलीस प्रोडक्शन मध्ये तो माल हा भुसावळ तालुक्याच्या बाहेर पोहोचवून देण्यात आला। एवढी म्हणजे कोण ठेकेदार हा कोणाचा जवाई आहे हा प्रशासनाने पहिले शोधला पाहिजे, कारण जवाई शोध एवढा महत्त्वाचा आहे की हा एकटा जर एवढा 1000 लोकांचा रोजगार घेत असेल आणि परडीचं जे प्रकरण आहे ते आपल्या आधी जर येत असेल आणि रोजगार आमचा जात असेल तर आमच्या जीवावर पहिले त्यांनी आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून आमचा जर विचार करावा, आमच्या रोजगाराचा विचार करावा। या कोण जवाई आहे याचा जवळ शोध घेऊन याच्या निवेदा अशा काढल्या आहे की त्या निवेदा कुठल्याही पेपरला बातमी न देता, ॲडव्हर्टाईज न करता, कुठल्याही याची प्रशंसा न करता निवेदा त्याला बनवून दिली। त्याला 30 मार्चपर्यंत निविदा होती। 30 मार्चपर्यंत त्यानं बंडातून माल उचलला नाही, त्याचा 5 लाख रुपये दंड झाला। 5 लाख रुपये दंड न भरता त्याला परत निविदा देण्यात आली। हा कोणता त्या आपल्या इथे महाशय असलेले मुख्य अभियंता भदाने साहेब यांचा जावाई आहे की काय? त्यांचा जावाई असेल तर त्यांनी सांगा की हा माझा जावाई आहे। जावाई असेल तर खोली त्याने पेशल त्याच्या जावायाकरता बांधून देवा, पण या गर्भाच्या पोटावर पाय देवाकरता त्याच्या जावायाला इकडे पाठवून एवढं मी शासनाला विनंती करतो। याच्या पुढे जर आमच्यासारख्या मजुरावर जर पोट अन्याय होत असेल आणि आम्हाला जर आमच्या गावात बंड असून आम्ही प्रदूषण एवढं सहन करतो आहे की आमच्या हाडामासाची जर टेस्ट केली तर त्यामध्ये राख हा प्रश्न निर्माण होईल। पिण्याच्या पाण्यामध्ये आमचा पारा एवढा चढलेला आहे तरी बी आम्ही तेच पाणी पितो आहे। प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं। जोपर्यंत आमच्या गावाचं प्रदूषण मुक्त होणार नाही तोपर्यंत दीपनगर प्रशासनाने आम्हाला प्रवृत्त केलेला रोजगार आम्ही त्या याच्यामध्ये आमच्या वन विभागाच्या याच्यामध्ये बकऱ्या, मी स्वतः बकऱ्या म्हशी चारलेल्या आहे, परंतु प्रशासनाने आज त्या पर्यावरणावर एवढे झाला आहे की त्या ठिकाणी बकरी म्हैस आम्ही चारू शकत नाही। प्रत्येक नाल्यामध्ये राख आहे, प्रत्येक झाडावर राख आहे, बकरी राख खात नाही, ढोर पाणी पित नाही। तर आमचा जो रोजगार जाऊन त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलेली की बुवा राखचा धंदा करा, तुम्ही आज याच्यापासून उद्योग करा। शासनाने आम्हाला 2022-23 मध्ये परमिशन दिलेलं आहे। आम्ही 30 राख काढून ठेवली आणि आज आम्हाला चोर म्हणतं प्रशासन आणि आमच्यावर केसेस जर दाखल करत असेल तर महाराष्ट्रामध्ये निर्लज्ज काम सर्व चालू आहे। अशा याचा आम्ही सर्व निषेध करतो। स्थानिक लोकांना न्याय जर नाही दिला तर आम्ही 12 ऑगस्ट रोजी दीपनगर प्रशासनाच्या समोर उपोषणाला बसणार आहे। जोपर्यंत या प्रकरणामध्ये खोटे गुन्हे दाखल करून आणि खोट्या आर्डरी काढून ज्या अधिकाऱ्याला तोपर्यंत प्रशासनाने निलंबित नाही केलं तर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न 15 ऑगस्ट रोजी करू।